प्रेम संबंध म्हटलं की लोक बहुतेक वेळा फक्त भावना आणि जवळीक याबद्दल बोलतात. पण त्यामागे अजून एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे स्त्रीच्या शरीरात, मनात आणि भावनांमध्ये होणारा बदल. हे बदल प्रत्येक स्त्रीत वेगवेगळे असतात. काहींचे स्पष्ट दिसतात, काही शांतपणे घडतात. पण पुरुषांनी हे बदल समजून घेणं, आदराने स्वीकारणं आणि त्याला प्रेमानं हाताळणं हेच खरं नात्याचं सौंदर्य आहे. स्त्रीचं शरीर हे निसर्गाने तयार केलेलं सर्वात सुंदर आणि अद्भुत देणं आहे. काळानुसार भावना, ताण, प्रेम, काळजी आणि जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे तिच्यात बदल होत असतात. कधी ती आनंदाने झळाळते तर कधी थकते, शांत होते. हे सगळं तिच्या आयुष्याचा एक नैसर्गिक प्रवास आहे. पुरुषांनी हे लक्षात ठेवायला हवं, स्त्रिया बदलतात पण त्या बदलांमागे कारण असतं. कधी ती नात्यातील जवळीक अनुभवते, कधी तिला स्वतःला थोडं दूर ठेवायला वाटतं, कधी ती स्वतःच्या शरीरातल्या बदलांमुळे अस्वस्थ असते, तर कधी ती फक्त स्वतःला थोडा वेळ देऊ पाहते. या सगळ्या पुरुषांची घाई न करता समज दाखवली तर नातं अधिक घट्ट होतं. अनेक वेळा पुरुष तिच्या शरीरातले बदल पाहून प्रश्न विचारतात, पण तिच्या उत्तरातून कधी भावनांचा गुंता सापडतो. ती स्वतःही कधी कधी समजू शकत नाही की तिच्या आत काय चाललंय. अशा वेळी पुरुषाने तिच्यावर शंका न घेता फक्त वेळ द्यावा, तिचं ऐकावं. स्त्रियांना शब्दांपेक्षा समजूतदारपणा आणि शांत आधार जास्त महत्त्वाचा वाटतो. काही वेळा तिचं शरीर बदलतं पण ती आतून तीच असते. तिला हवं असतं की तिचा जोडीदार तिच्या प्रत्येक रूपाला स्वीकारेल, ती नाजूक असताना जपून घेईल आणि ती मजबूत असताना तिच्यासोबत उभा राहील. हीच खरी प्रेमाची परिपक्वता आहे. पुरुषाने जेव्हा तिच्या बदलाकडे प्रेमाने पाहिलं तेव्हा तिचं मन तिच्यावर अधिक विश्वास ठेवायला लागतं. तिला वाटतं, हा माझा आहे, तो मला समजून घेतो आणि त्या क्षणी नातं एका वेगळ्या पातळीवर जातं, जिथे शब्द कमी आणि भावना जास्त बोलतात. स्त्रियांच्या शरीरातले बदल हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येतात. बालपण, तारुण्य, प्रेम, विवाह, मातृत्व, प्रत्येक टप्प्यात तिचं शरीर नवी भाषा बोलतं. ती बदलते कारण ती जगते, ती अनुभवते, ती प्रेम करते. पण अनेकदा समाज त्या बदलांकडे चुकीच्या नजरेत पुरुषांनी त्या नजरेतून नव्हे तर समजुतीतून पाहिलं तर नात्यात खरं प्रेम टिकून राहतं. प्रेम म्हणजे केवळ बाह्य आकर्षण नाही, प्रेम म्हणजे बदलामागचं सौंदर्य ओळखणं. जेव्हा स्त्री स्वतःला बदलताना पाहते आणि तिचा जोडीदार तिला तसं स्वीकारतो, तेव्हा तिचा आत्मविश्वासात एक नवीन तेज येतं. ती जाणते की तिचं सौंदर्य केवळ बाहेर नाही तर तिच्या आत्म्यात आहे. कधी स्त्रीचं शरीर बदलल्यामुळे ती लाजते, गप्प राहते, पण त्यावेळेस तर पुरुषाने तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, तू माझ्यासाठी कशी सुंदर आहेस, तर त्या एका वाक्यात तिचं मन पुन्हा खुलतं. असं प्रेम देणं हे प्रत्येक पुरुषाचं मोठं काम आहे. स्त्रीचा आत्मविश्वास टिकून ठेवणं, तिच्यावर प्रेम दाखवण्याची खरी पद्धत. ती जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकते तेव्हा ती नात्यात अधिक आनंदी राहते आणि तो आनंद जोडीदारालाही अनुभवायला मिळतो. पुरुषांनी स्त्रियांच्या शरीरातले बदल फक्त पाहू नये तर त्या बदलामागचं कारण समजून घ्यावं. कधी तो काळाचा परिणाम असतो, कधी भावना, कधी नात्याची तीव्रता, पण त्या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्याचा भाग आहे. त्या भागावर प्रेम करणं म्हणजे तिच्यावर खरं प्रेम करणं. शेवटी एक गोष्ट, स्त्रियांच्या बदलावर प्रश्न विचारू नका, त्यांचा आदर करा. त्या बदलामुळे ती इतकी सुंदर दिसते की जिवंत वाटते. ती बदलते कारण तिच्यात प्रेम आहे, संवेदना आहेत आणि जगण्याची ताकद आहे. पुरुषांनी जेव्हा हे समजलं तेव्हा त्याचं नातं फक्त टिकत नाही, ते वाढतं, फुलतं आणि कायमचं सुंदर होतं. कारण प्रेम म्हणजे एकमेकांना स्वीकारणं आणि प्रत्येक बदलातही तू माझ्यासाठी तशीच आहेस असं म्हणणं. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.